महानगरपालिकेच्या निवडणुकीत रोज नवीन काही ना काहीतरी घडतंय। काल अजित पवार आणि शरद पवार यांच्या युतीत ठिणगी पडली आणि आज जागा वाटपावरून महायुतीत तेढ निर्माण झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते बंडाच्या तयारीत आहे। निवडून न येणाऱ्या जागा गळ्यात मारून भाजपने शिवसेनेची कोंडी केली असल्याचा आरोप पुण्यामध्ये होतोय। त्यामुळे आता थेट अपक्ष निवडणूक लढवण्याची भाषा सुरू झाली आहे। शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याने पुण्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा उघड संघर्ष पाहायला मिळतोय। नेमकं काय घडलंय पुण्याच्या राजकारणात आणि महायुतीचा हा तिढा सुटणार की तुटणार हे जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। पुणे महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शिवसेना आणि भाजपची युती होईल असे संकेत दिले होते, पण प्रत्यक्षात जागा वाटपाच्या चर्चेत मिठाचा खडा पडलाय। भाजप ज्या जागा शिवसेनेला ऑफर करत आहे त्या जागा आजवर कधीही भाजप किंवा शिवसेनेकडून निवडून आलेल्या नाहीये। अशा पडत्या जागा घेऊन आम्ही काय करायचं असा संतप्त सवाल शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केलाय। भाजप केवळ शिवसेनेवर आपला निर्णय लादण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप धंगेकरांनी केलाय। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा प्रचंड नाराजी आहे। या वादाचे पडसाद आता रवींद्र धंगेकर यांच्या घरातूनच उमटायला सुरुवात झाली आहे। प्रभाग क्रमांक 24 मधून रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर आता अपक्ष निवडणूक लढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। भाजपकडून होणारी कोंडी आणि कार्यकर्त्यांना मिळत असलेली दुय्यम वागणूक यामुळे धंगेकर कुटुंबीय आणि त्यांचे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी आहे। रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जर पुणे शहरात आमच्या कार्यकर्त्यांनाच न्याय मिळत नसेल तर निवडणूक कोणासाठी लढवायची? भाजपच जर आमचे उमेदवार आणि जागा ठरवणार असेल तर अशा प्रकारची युती करणं पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत घातक आहे असा इशारा सुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलाय। विशेष म्हणजे रवींद्र धंगेकर यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी हातमिळवणी करण्याचे संकेतही दिले। अजित पवार गटाने शिवसेनेसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली असून जर भाजप सन्मानजनक जागा देणार नसेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन नवीन समीकरण जुळवू शकतात अशी चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। धंगेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आहे। कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून पक्ष नेतृत्व काय निर्णय देतं यावर महायुतीचं भवितव्य अवलंबून आहे। मात्र तुर्तास पुण्यात भाजपच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेनं शड्डू ठोकला एवढं मात्र नक्की।